ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतचा हा मार्ग, प्रत्येक निवडणुकीचा स्वतःचा ठोका असतो. आम्ही तो जाणतो, वाचतो आणि जिंकतो सुद्धा. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लागणारे प्रश्न हे वेगळे असतात. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामवासियांच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह केलं जातं आणि त्या निवडणुकीला लागणारा मटेरियल सुद्धा वेगळं असतं. सोबत आपण जेव्हा वरती वाढतो तेव्हा आपण जिल्हा परिषदेकडे येतो. जिल्हा परिषद हा सुद्धा एक वेगळा निर्णय आहे, कारण पूर्ण जिल्ह्याचा विकासाचा अभ्यास करणं, जिल्ह्यामध्ये लागणाऱ्या समस्याचा अभ्यास करून आम्ही तिथपर्यंत पोहोचतो. तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लिहिल्या जातात. विधान परिषदेच्या निवडणुकांचा प्रश्नांचा वेगळा भाग असतो. त्याप्रमाणे राज्याच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रश्न हे वेगळे असते. लोकांच्या वेगवेगळ्या समस्या, शिक्षणाच्या समस्या आहे, आरोग्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, अशा अनेक समस्यांवर यावर काम केलं जातं. मात्र लोकसभेचं जेव्हा निवडणुका येतात तेव्हा पूर्ण जिल्ह्याचा आणि लोकसभेचा अभ्यास करून त्यावर गुणात्मक निर्णय घ्यावे लागतात. आणि हे निर्णय घेण्यासाठी जेव्हा आम्ही लॉंग टर्म प्लॅन देतो, तो आहे ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंतचा प्लॅन, म्हणजेच स्टेप अप इंडिया.